आमचाही एक जमाना होता. पूर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता. पुढे 6-7 वर्षानंतर शाळेत जावं लागत असे. असं जर शाळेत गेलो नाही तर कोणाला काही वाटायचे नाही. सायकलने बसने पाठवायची पद्धत नव्हती. मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटली नाही. पास नापास हेच आम्हाला कळत होतं. पर्सेंटेजचा आणि आमचा संबंध कधी नव्हता. शिकवणी लावली आहे सांगायला लाज वाटायची, कारण ढ इनवलं जायचं. पुस्तकामध्ये झाडाचं पान किंवा मोरपीस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता. कापडाच्या पिशवीत किंवा नंतर चैन म्हणून पत्राच्या पेटीत पुस्तक आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं. दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तक आणि वह्यांचं कव्हर्स घालणं हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा. वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला लाज वाटत नसे आणि आईवडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा वाटत नसे. कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर